तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं भाऊच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव बनवून ग्रॅव्हिटीचं यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं भावनो मनापासून स्वागत करतो. ओके, आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल कोणत्या टॉपिकला करतो. आज आपण भावनो करतोय तुमच्यासाठी भावनो गणपती स्पेशल भावनो आगमन, भव्य आगमन सोहळ्यानिमित्त आपण बॅनर डिझाईन केलेली आहे. 10x12 साईज असणारे भावनो, पूर्ण बॅनर डिजिटल असणारे, पूर्ण एडिटेबल असणारे, प्रिंटिंग साईज पण आहे भावनो, लक्षात घ्या. तुम्ही हे बॅनर प्रिंट करून तुम्ही स्टेटसला किंवा आपल्या इंस्टाग्रामला वगैरे किंवा प्रिंटिंगला पण देऊ शकता. असं बॅनर आपण डिझाईन केलेलं आहे. त्यामध्ये सर्व एडिटेबल तुम्ही करू शकता. PST फाईलसाठी भावनो तुम्ही जेव्हा ह्याला 2000 व्ह्यूज आणणार त्याच्यानंतर तुम्हाला PST फाईल प्रोव्हाइड करण्यात येईल. ओके, लक्षात घ्या. त्याच्यानंतर काय करायचं, पुढे जायचं. पुढे गेल्याच्यानंतर इथे बघू शकता. आता आपण साईजला म्हणजे सुरुवात करणार आहे बॅनरला. तर काय करायचं, इथे बघू शकता तुम्हाला दिसतंय 12x10. तुम्हाला इथे काय दिसते, साईज दिसते होते एकदम कडकमध्ये. तर ही साईज आपण यामध्ये ठेवलेली आहे, जी आहे पिक्सलमध्ये, सॉरी इंचेसमध्ये आहे. तिला तुम्ही जी काही प्रिंटिंगची बॅनर फाईल असते बनवून त्यामध्ये पण साईज टाकून जर तुम्ही मोठे केली ना, 120 इंच किंवा 96, 10x8 किंवा 12x10 अशी साईज दिली तुम्ही, फूटमध्ये बोलतोय, तरी पण तुम्हाला ती होणार आहे. इथं बघू शकता बॅकग्राऊंडमध्ये आपण इथे हा बॅकग्राऊंड यूज केला आहे, जो तुम्हाला इथे दिसत असेल. बघू शकता एक कडक असा लुक झालेला आहे. सिम्पल ठेवायचं भावना, जेणेकरून जे बॅनरवाले आहेत ते पण म्हणजे त्यांना पण जास्त काही त्रास झाला नाही पाहिजे आणि एकदम कडकमध्ये डिझाईन दिसली पाहिजे. ओके, त्याच्यानंतर इथं बघू शकता मी बॅकग्राऊंडवरती माझ्यासाठी ना अशी मी पर्पल कलरची थीम आहे भावना, लक्षात घ्या. पर्पल आणि रेड कलरची आपण थीमचं बॅनर बनवलेलं आहे. त्यासाठी आपण पूर्ण पर्पल कलर बॅकग्राऊंडला इथे तुम्हाला दिसत असेल घेतलेलं आहे, एकदम कलर फील. पिक्सल लॅबला पण भावना PLP फाईलवरती काम होतं, लक्षात घ्या. नाहीतर मग काही टेन्शनच नाही. पिक्सल लॅब पण एकदम HD क्वालिटीमध्ये डिझाईन करून देतो. व्हिडिओमध्ये भावना 3 स्टेपमध्ये पासवर्ड असतात, तुम्हाला माहीत असेल नसेल माहीत सांगून देतो भावना, जे नवीन असेल त्यांच्यासाठी. ओके, मी आता ना इथे गणपती बाप्पांची आपण काय केलं, इमेज आहे ना ती इथे ॲड केली आहे, तुम्हाला दाखवतो. ओके, ही एक बॅकग्राऊंडला आहे, तिला ॲड करा. जोपर्यंत तुम्ही कंटेंट, आपण जो काय मेन मटेरियल आहे तो आपण इथे आणून ठेवू शकत नाही, तोपर्यंत आपल्याला इथे काय दिसतं, आपल्याला इथे तुम्हाला हे दिसत असेल एक म्हणजे नाव वगैरे आपण इथे काय टाईप वगैरे करू शकत नाही, लक्षात घ्या. त्याच्यामुळे आपण काय केलं, इथं गणपती बाप्पांचा इथे फोटो लेफ्ट साईडला ॲड करून ठेवला आहे, तुम्हाला दिसतंय. ओके, त्याच्यानंतर पुढे जाऊया. पुढे याच्यानंतर आता इथे वरती काय असणार आहे, नाव वगैरे आपण लिहायचं, जे काही मंडळाचं वगैरे असेल इथे तुम्हाला दिसते, बघू शकता श्री साईनाथ. मी झूम करून दाखवते तुम्हाला. ओके, त्याला काय करायचं, हा फॉन्ट आपण पूर्ण टायपिंगमध्ये एकदम कडकमध्ये आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल फॉन्ट, आपण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये किंवा यूट्यूबला तुम्हाला भेटून जातील. ओके, व्हिडिओमध्ये भावना पूर्णपणे नीट बघून चला, जेणेकरून तुम्हाला पूर्ण समजेल. सेम भावना इथे रजिस्टर वगैरे त्यांचं जर काय असेल ती माहिती वगैरे इथे ॲड करून टाकायची. ओके, त्याच्यानंतर हे जे स्पॉट आहे त्याला मी लॉक मारतो, नाहीतर आपल्याला काय करायला माहिती आहे, जेव्हा आपण मध्ये इथं क्लिक करणार, हे जे स्पॉट दिसतात भावना तुम्हाला, ह्याचा उपयोग ना एकदम शेवटला आहे, पण ते मी आता तुम्हाला ओपन करून दाखवतो. ओके, हे झालं. त्याच्यानंतर आता इथे लाईन आहे, इथे बघू शकता तुम्हाला दिसत असेल आपण काय लिहिलं आहे, मटेरियल. ओके, तर इथे बघू शकता एक धब्बा घेतलेला आहे गोल, तुम्हाला दिसत असेल. त्याच्यावरती आता आपण लिहिणार आहे काय भावनो, भव्य हे लिहिणार आहे. इथे बघू शकता गणपती बाबांच्या पाठीमागे लेन्स आहे. ओके, जसं भावना हे काय होतं ना, तसं तुम्हाला काय होतंय, एक बॅकग्राऊंडला बघू शकता तुम्हाला काय दिसतं, एकदम कडकमध्ये रेड कलर आपण टाकलेला आहे, जो तुम्हाला दिसतोय रेड कलर. ओके, तर रेड कलर काय करायचं आहे तसं ठेवायचं एकदम कडकमध्ये, जेणेकरून तुम्हाला बघू शकता मी पर्पल आणि रेड कलरच्या थीममध्ये डिझाईन क्रिएट केले. ओके, कारण की एकदम कडकमध्ये दिसतंय. पुढे जायचं. पुढे गेल्यानंतर इथे आपण लेन्स, आपण जे गणपती बाप्पांच्या मागे बघू शकतो एकदम कडकमध्ये आता हायलाईट झालेले आहेत, ते तुम्हाला दिसतात. ओके, तर म्हणून पहिला पासवर्ड असणार आहे 9595. ओके, त्याच्यानंतर हा जो गोल धब्बा आपण इथे केला नाही, हे आपण मल्टिप्लाय केला आहे, तुम्हाला दिसत असेल. नॉर्मल आपण ठेवतो, तर मल्टिप्लाय करायचं आणि त्याच्यावरती आपण त्याच्यानंतर खाली ते पत्ता वगैरे लिहिला आहे तसं तुम्हाला. ओके, करानी बिल्डिंग, यशोमाता, साने गुरुजी मार्ग, ताडदेव, मुंबई. ओके, हे तुम्हाला दिसत असेल. त्याच्यानंतर खाली तुम्हाला दिसते का, इथे बघू शकता वरती वगैरे आपण स्थापना वगैरे आपण इथे ॲड केले, जे मराठीमध्ये सर्व फॉन्ट आहे. ओके, त्याच्यानंतर आपण जास्त टायपिंग वगैरे करत नाही, आपण जास्त बॅकग्राऊंडवरती फोकस करतो, लक्षात घ्या. बॅकग्राऊंडवरती आपण जेवढे क्रिएटिव्ह करतो ना म्हणून, इथे लोगो वगैरे तुम्हाला दिसत असेल. आपण लेफ्ट साईडला लोगो लावलेला आहे त्यांच्या मंडळाचा, जर तुम्हाला लावायचा असेल तुम्ही लावू शकता. प्रिंटिंग डिझाईन असणार आहे भावना. ओके, 10x12. आता आपण या जो धब्बा आहे त्याच्यावरती आपण इथे बघू शकतो, तुम्हाला दिसते काय लिहिलं आपण, भव्य आगमन सोहळा. ओके, हा फॉन्ट आहे भावना इन्फिनिटचा. याला आपण एकदम येल्लो कलरचा ग्रेडियंट देऊन तुम्हाला काय दिसतं, एकदम कडकमध्ये एंटर शॅडो आपण यामध्ये ॲड करून दिलेला आहे. ओके, एकदम कडकमध्ये. त्याच्यानंतर पुढे जायचं. पुढे गेल्याच्यानंतर इथे आपण लेफ्ट साईडला काय दिलं आहे इथे दिसतं तुम्हाला, जरा क्रिएटिव्हपणासाठी आपण इथे बघू शकता, जे आपण स्तंभ वगैरे काय बघू शकतो, काहीतरी असेल भावना. ओके, ते आपण यामध्ये ॲड केलेले आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया.
पुढे गेल्याच्या नंतर आता मेन मुद्दा जे आपलं जे मटेरियल आहे म्हणजे आपण काय लिहितोय. ओके, भव्य आगमन सोहळ्यानिमित्त जे बॅनर बनवतो ना त्याची आपल्याला डेट वगैरे आपण खाली यामध्ये मेन्शन करणार आहे. इथे दिसायचं तुम्हाला एकदम डेट पण आपण बघतो क्रिएटिव्ह ॲड केले. जसे तुम्हाला पण करायचे, तुम्हाला फक्त फाईल घ्यायचे भावनो, फाईलमध्ये सर्व एडिटेबल भेटणार आहे. इथे बघू शकता 13 रविवार सप्टेंबर जे काय असेल ते. ओके, डेट वगैरे टाकायचे. तुम्ही यामध्ये चेंज करू शकता, पूर्ण एडिटेबल आहे. असं काय नाही की ॲडिट नाही करू शकत, सर्व डिटेलमध्ये तुम्ही एडिट वगैरे करू शकता. फक्त व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला पासवर्ड 3 स्टेपमध्ये 6 अंकी आपलं व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. ओके, इथं बघू शकता कलरवरती जर गेले इथं कलर पण चेंज होईल, दिसायचं तुम्हाला. ओके, मी आपला गोल्डन कलर प्रोव्हाइड केला आहे, कारण की आपण गोल्डन कलर देतो जेणेकरून एकदम डिझाईन जी आहे ना एकदम ॲट्रॅक्टिव्ह आणि क्रिएटिव्ह दिसते. भावना आजचा व्हिडिओ पाहून तुम्हाला कसा आवडला असेल तर नक्की सांगा. ओके, आणि आपण सर्व व्हिडिओ पाहून आता घेऊन येणार आहे ऑगस्टमध्ये. लक्षात घ्या, ऑगस्टमध्ये 30च्या 30 दिवस तुम्हाला व्हिडिओ प्रोव्हाइड होणार आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवरती. ओके, त्यासाठी नक्की जे नवीन सबस्क्रायबर असतील भावना त्यांनी नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला समजून येईल. ओके, तर भावना दुसरा पासवर्ड असणार आहे भावना 3535. ओके, स्थळ दिसते तुम्हाला भावना, व्हिडिओ पूर्ण आहे, लक्षात घ्या, पूर्ण बघू नका, पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला समजेल. नाही तर बरेच जण डायरेक्ट मध्ये मध्ये बघतात, तर त्यांना काय समजत नाही भावना. ओके, हा फॉन्ट आहे भावना पोपनीस, जो एकदम मराठीमध्ये आपण एडिट केलेला आहे, म्हणजे मराठी फॉन्ट आहे, लक्षात घ्या. ज्याच्यामध्ये त्या तुम्ही नॉर्मल टायपिंग आपण जशी इंस्टाग्रामला वगैरे करतो तसे तुम्ही करू शकता. इथे शाही बघू शकता, खाली आपण काय केलं एक लाईन वगैरे क्रिएटिव्ह दिलेली आहे. त्याच्यानंतर इथं आपण लेफ्ट साईडला आपण याच्यावरती वर्ष लिहिलं आहे, इथं दिसायचं तुम्हाला. आपण फॉन्ट वगैरे चेंज करून घेऊया. ओके, इथं बघू शकता लाल केला, पर्पल वगैरे करू शकता. याला लाईन ना, त्याला नॉर्मल वगैरे तुम्ही करू शकता. ओके, वर्ष जे काय असेल ते डेट वगैरे टाकून इथे टाकायचे. इथं बघा दिसायचं तुम्हाला. आता मी नॉर्मल याला डार्क कलर घेतो. ओके, बघू शकता वर्ष वगैरे आपण इथे हायलाईट केलं आहे. जेवढं तुम्ही क्रिएटिव्ह बॅनर करा तेवढं भावनो, फक्त एवढंच की जे बॅनर आहे त्याचं बॅकग्राऊंड एकदम कडक झाला पाहिजे. ओके, त्याच्यानंतर इथे खास आकर्षक खाली बघू शकता, खाली आपण इथे एक रेक्टँगल घेतला आहे जो प्लेन बॉक्स आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर त्याची एक व्हाईट कलरची पट्टी कुठे गेली ती बघतो, त्याच्यामध्ये आपल्याला सर्व समजून येईल. ओके, हे सर्व आता मी ओपन करतो जेणेकरून तुम्हाला पूर्ण सांगून द्याल काय काय करायचं काय नाही करायचं आहे. एक ना आपण खाली शेप घेतला आहे, तो शेप कुठायला गेला आहे तोच भेटत नाही टायमावर, कारण की हे लेअर असतात नाही तर गोष्टी वरती आपण लाईन वगैरे ॲड केलेले आहे. हे सर्व मी मागे पुढे करत असतो कारण की जो मेन पार्ट आहे तो दिसला पाहिजे. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता हा व्हाईट पॅच तुम्हाला दिसतोय, त्याच्यावरती आपण खाली खजिनदार वगैरे आपण यामध्ये ॲड केले, जे काय आकर्षक वगैरे जे आहे. ओके, सेम तुम्ही इथं या बॉक्समध्ये आकर्षक वगैरे टाकू शकता. मी आपण इथे तुम्हाला दाखवतो. अध्यक्ष वगैरे जे काही असेल टेक्स्ट वगैरे जर तुम्हाला टाकायचे असेल तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. आणि इथं बघू शकता मूर्तिकार. ओके, तर मूर्तिकारचा फोटो वगैरे आहे, सॉरी फोटो नाही, नाव वगैरे आहे. ओके, आणि इथे अध्यक्ष वगैरे बघू शकता जे आपण इथे हायलाईट केलेले आहे. हा एक ॲड करून थोड्या याला इकडे सरकून घेऊया. ओके, दिसायचं तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये आकर्षक बॅनर. आणि आपण इथं क्रिएटिव्हिटीसाठी काय करतो माहिती आहे, इथं फ्लावर वगैरे हे तुम्हाला दिसतील, ते फ्लावर वगैरे ना आपण असे ॲड करतो जेणेकरून डिझाईनमध्ये एकदम क्रिएटिव्हपणा येईल. ओके, दिसायचं तुम्हाला. तर इथं काय करायचं भावना, एकदम कडकमध्ये श्री साईनाथ बाल तरुण मित्र मंडळ बघू शकता. आता आपण याला हायलाईट वगैरे ड्रॉप शॅडो वगैरे मारून ना डिझाईन कशी एकदम कडक दिसते. ओके, तर भावनो तिसरा पासवर्ड असणारे भावनो SP कॅपिटलमध्ये टाकायचं भावनो. व्हिडिओमध्ये भावनो 6 अंकी पासवर्ड आहे, लक्षात घ्या. व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर नक्की तुम्हाला भेटला असेल. ओके, तर त्याच्यानंतर आता हे झालेलं आहे पूर्ण बॅनर. खाली बघू शकता गोल्डन कलरची पट्टी भावनो. व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून मी काय सांगतो ना ते तुम्हाला समजून येईल. हा इंस्टाग्रामचा जो लोगो आहे तिथे आपण ID वगैरे ॲड केलेली आहे, तुम्ही नसेल पाहिले तर जाऊन चेक करून घ्या, लेअर पॅलेटमध्ये कुठेतरी राहिले असेल. ओके, मूर्तिकारचं नाव वगैरे आपण मेन्शन केलं आहे, तुम्हाला करायचं असेल करू शकता. आकर्षक जे आहेत त्याला क्लिपिंग मास्क करायचं. ओके, तुम्हाला फक्त फाईल भेटून जाईल, आपल्या वेबसाईटवरती पण भेटेल. जर त्यांना व्हिडिओ नसेल बघायचं, पेड घ्यायचे असेल वेबसाईटला भेटून जाईल. ओके, दिसायचं तुम्हाला व्हिडिओमध्ये. चला भेटू पण पुढल्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या आकर्षक डिझाईनसाठी व नवीन प्रकारच्या बॅनर डिझाईनसाठी आपल्या चॅनलवरती पाहून व्हिडिओ येत राहतील. त्यासाठी नक्की फॉलो करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या. आणि चला भेटू मग पुढल्या व्हिडिओमध्ये.
धन्यवाद.